सुस्वागत मित्रांनो, आपल्या मिनी ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आता सप्तशृंगी देवीचं दर्शन घ्यायचं आहे. आपल्याला पुढचं मंदिर दाखवायचं आहे. महंगा पडेगा करत नाही का हिंदी मराठी हिंदी मराठी आपण दर्शनाला जायचं आहे. आता जस्ट आपण वर चढलेलं आहे. आता आपण गर्दी बघा, आपल्याला दृश्य बघायचं आहे आतलं कसं आहे. लाईन बाई पण आता 500 पायऱ्या चढणार आहे आणि आपल्याला आता VIP तिकीट मिळालेलं. आपण आता VIP एंट्री करणार आहोत. दाखवतो तुम्हाला दाखवतो आपण आता मंदिराच्या गावावर चालू आहोत. आता आपल्याला वंडाला बघायचं. आपण मेन देवीचं दर्शन घ्यायचं. अंतरवाली ज्योतीन भंडाऱ्याची बुठ उधळली पाप जळली कोटी ग नमस्कार मित्रांनो, आम्ही आता सप्तशृंगी देवीचं दर्शन घेऊन खाली आलो आहे आणि आमचं पब्लिक आता हलगीच्या तालावर कसं नसते बघा. आता आपण देवीचं दर्शन घेऊन खाली येत आणि आपल्याला राधाकृष्ण मंदिर बघितलेलं आहे. ते आपल्याला पाहायचं आहे. तुम प्रेम हो तुम प्रीत हो मेरी बात अशाच भन्नाट व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करून घ्या आणि तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर कमेंट करा. कसं वाटतं दर्शन? एक नंबर दर्शन झालं आणि अतिशय म्हणजे पावसाच्या ह्याच्यात बरोबर आपल्या इथं कोल्हापूरमध्ये आंबा घाट आहे, तसंच आपल्या इथं सप्तशृंगी गडाच्या इथं असं वातावरण आणि फील येतील आणि पाऊस असा एकदम आणि धबधबा येताना रस्त्यावरती धबधब्याचं वातावरण आणि अप्रतिम असं सप्तशृंगीचं दर्शनही झालं. VIP मधून दर्शन आपल्याला वैष्णव सरांनी घडवून आणलं आणि खरोखरच त्यांचे आभार मानले पाहिजे. आणि त्याचबरोबर हलगीच्या ठिकाणावरती कोल्हापूर MH09 हे नाव सगळ्यांच्या समोर प्रसिद्ध झालं आणि सगळ्यांनी कोल्हापूर MH09 साठी वावा केली. काय म्हणाला तुमचं मत काय? भारतीय शक्तीपीठापैकी एक. जसं कोल्हापूरमध्ये आई अंबाबाई आहे, तसंच या नाशिकमध्ये सप्तशृंगी आई आहे. या आईचं दर्शन आम्हाला होईल असं आम्हाला कधी वाटत नव्हतं, पण आज खरोखर पर्यटकांच्या आखाड्याच्या माध्यमातून आम्हाला सप्तशृंगी आईचं दर्शन झालं. सगळ्या मुलांनी आईचं देवदर्शन पायी चालून पायऱ्या चालून घेतलं. खरंच इतकं अप्रतिम वाटलं. दर्शन घेतल्यानंतर सगळीच सुचवली. तरी पायऱ्या किती आहेत? 500 पायरे. होय काय?